नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब. आज तुम्हाला या ठिकाणी संगमेश्वर तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामध्ये असलेली प्रॉपर्टी आज तुम्हाला मी दाखवणार आहे. हे समोर जे दिसतंय हे संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे आणि ह्या रेल्वे स्टेशनच्या जवळपास असलेली अशी ही शेतजमीन आज तुम्हाला मी दाखवतो आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ बघताना जे लोक नवीन असतील चॅनलवर त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील शेतजमिनीचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येऊ शकतात आणि त्या जागा या ठिकाणी पूर्ण विश्वासाने विकत घेता येऊ शकता. तर मंडळी, आता हे समोर दिसते संगमेश्वर रेल्वे स्टेशन आणि मधु दंडवती यांनी हे कोकण रेल्वे कोकणामध्ये आणली आणि त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी कोकण रेल्वे आज लोकांना त्याचा लाभ घेता येतो आहे. तर आता आपण कोकण रेल्वे संगमेश्वरच्या बाजूला असलेला मुंबई गोवा हायवे, त्या हायवेवरून आपण आता आपल्या प्लॉटच्या दिशेने सरकतो आहे. तर संगमेश्वर तालुक्यामध्ये मुंबई गोवा हायवे, जो सर्वात मोठा मुंबई गोवा हायवे, तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे. आणि ह्या मुंबई गोवा हायवेपासून आतमध्ये गाव वस्तीमध्ये 3-3.5 किलोमीटरच्या अंतरावर वस्तीमध्ये असलेली, गाव वस्तीच्या शेजारी असलेली शेतजमीन तुम्हाला आज दाखवतो आहे. हे समोर जे दिसते हे पूर्ण संगमेश्वरचा परिसर आहे. आज संगमेश्वर तालुका हा संभाजी राजांचं स्मारक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. जे कसबा संगमेश्वरमधील सगळ्यात फेमस डेस्टिनेशन आहे. या ठिकाणी तुम्हाला संभाजी राजांचं मोठं स्मारक आहे ह्या ब्रिजच्या ह्या साईडला, लेफ्ट हँड साईडला. आणि त्या ठिकाणी कर्णेश्वरचं मंदिरसुद्धा आहे. आणि ह्या साईडला, पुढच्या साईडला संगमेश्वर बाजारपेठ आहे. आणि मोठी वाहतूक या ठिकाणी मुंबई ते गोवा अशी मोठी वाहतूक, म्हणजे मुंबई ते कन्याकुमारीपर्यंत या ठिकाणी वाहतूक आपल्याला बघायला मिळते. असा हा गजबजलेला परिसर आहे आणि या परिसरामध्ये असलेली अशी ही शेतजमीन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तर मंडळी, न विसरता हा व्हिडिओ बघा, स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला या जागेची माहिती मिळू शकते. आणि ह्या मुंबई गोवा हायवेपासून आतमध्ये आपण वरच्या दिशेने, म्हणजे आंबेड खुर्द हे गाव आहे संगमेश्वर तालुक्यामध्ये, या ठिकाणी मी ही जागा तुम्हाला आज दाखवतो आहे. आंबेड खुर्द हे गाव संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे आणि ते मुंबई गोवा हायवेपासून 3 किलोमीटर आतमध्ये गाव वस्तीमध्ये गाव आहे. एक वरच्या टॉपला असं हे गाव आहे. आता आपण तिकडेच चाललो आहे प्लॉटच्या दिशेने. आणि हा डांबरी रोड पूर्ण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. पूर्ण असा डांबरी रोड, 20 फुटाचा रोड आपल्याला प्लॉटपर्यंत अवेलेबल आहे. या ठिकाणी वाहतूक जी आहे ती नेहमीची असते. गाव वस्तीतील लोकांची वाहतूक या रस्त्याने होत असते. आणि वाहतुकीचा रस्ता आहे, रहदारीचा रस्ता आहे. आणि ह्या रस्त्याला टचमध्ये असलेला आपला हा गाव वस्तीच्या शेजारी असलेला, म्हणजे मराठा समाजाची वस्ती असेल, कुणबी समाजाची वस्ती असेल, अशा ठिकाणी असलेली ही शेतजमीन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तर मंडळी, व्हिडिओ खूप मजेशीर आहे. या ठिकाणी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी या जागेचा बघायला मिळतो आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त माहिती या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. आपण आता गाव वस्तीमध्ये चाललो आहे. गाव वस्तीमध्ये आता ही जी गवलीवाडी आहे, गवळी समाजाची वस्ती आहे, तसेच मराठा समाजाची वस्ती आहे. आणि ह्या गवळी समाजाच्या वस्तीच्या बाजूला असलेली ही शेतजमीन आहे. खूप सुंदर प्लॉट आहे, परिसर आहे. आजूबाजूला जामा मातीचा प्लॉट आहेत. आणि ह्या वस्तीमध्ये जे काही ठिकाणी शेती केली आहे ती खूप सुंदर शेती केली आहे. या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, लाईट उपलब्ध आहे. आणि असा मस्त सुंदर असा गाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे. आज मी व्हिडिओ हा पूर्ण दाखवतो आहे, कारण जेणेकरून प्रत्येक लोकांना ह्या जागेची माहिती मिळणं गरजेचे आहे. आता हा जो गवळीवाडा आहे, म्हणजे गवळी समाजाची वस्ती आहे, मराठा समाजाची वस्ती आहे, अशा ठिकाणी ही पूर्ण वस्ती चांगली वस्ती जी आहे ती खूप सुंदर वस्ती आहे.
आणि या वाडीमध्ये पाणी असेल, लाईट असेल, या सर्व सोयी आपल्याला या ठिकाणी आहेत. लाईट कनेक्शन आहे. म्हणजे हा पूर्ण परिसर खूप सुंदर प्लॉट त्या शेजारी आहे. म्हणजे ह्या वस्तीच्या बाजूलाच असलेली अशी ही शेतजमीन आहे. आता आपण परत वस्तीपासून थोडंसं पुढं जातो आहे आणि त्या ठिकाणी आपली शेतजमीन आपल्याला बघायला मिळते. बघू शकता. व्हिडिओ स्किप करू नका मंडळी, कारण कसं आहे, जागा खूप सुंदर मी तुम्हाला आज दाखवतो आहे. प्रत्येक व्हिडिओ मी हे खूप चांगल्या पद्धतीने बनवत असतो. ही वस्ती आहे आपल्या प्लॉटच्या शेजारी. पूर्ण वस्ती बघा. काही लोकांनी झाडं लावलेत, नारळ सुपारीची झाडं लावलेत, आंब्याची झाडं लावलेत, काजूची झाडं लावलेत आणि खूप सुंदर अशी वाडी वस्ती आहे. आणि या वाडी वस्तीला लागूनच असलेला हा आपला शेतजमिनीचा प्लॉट आहे. शेतजमीन जे आहे आणि अशा प्रकारचं घर तुम्ही या ठिकाणी कोकणी कौलारू घर बांधू शकता. आता हे डांबरी रोडला बघा कसं घर बांधलं आहे एकदम व्यवस्थित. असं व्यवस्थित तुम्ही एखादं फार्म हाऊस या ठिकाणी बांधू शकता आणि आपलं एक कोकणामध्ये राहण्याचं स्वप्न, शेतजमीन घेऊन प्लांटेशन करण्याचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण करू शकता. तर मंडळी, ॲक्च्युअल आपण आता प्लॉटमध्ये आहोत. आता ही इको गाडी आहे. ही गाडी जी आहे ही आम्ही इथे थांबवले आणि आम्ही आता प्लॉटमध्ये पाणी चेक करण्यासाठी चाललो आहे. म्हणजे प्लॉटमध्ये पाणी आहे का, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जागा घेताना पाणी महत्त्वाचं आहे, लाईट कनेक्शन महत्त्वाचं आहे. आता हे शृंगारे साहेब आहेत, दीपक शृंगारे, रत्नागिरीतून आलेत आणि आता ह्या ठिकाणी ते पाणी चेकिंगसाठी आम्ही जातो आहे. तुम्ही बघू शकता. आणि हा डांबरी रोडला फ्रंटेजच असलेला असा हा प्लॉट आहे. मी आज सकाळच साहेबांना बोलवलं की या ठिकाणी पाणी चेकिंग करून घेऊया आपण. आता हा प्लॉटमध्ये आता हा जो डिमार्केशन आम्ही या ठिकाणी केलं आहे पूर्ण प्लॉटला आम्ही डिमार्केशन केलेलं आहे. पूर्ण प्लॉट प्रायव्हेट मोजणी केलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंट मोजणी पाहिजे तर गव्हर्नमेंट मोजणी करू शकता. अशी शेतजमीन टप्प्याटप्प्याने स्टेप वाईज अशी शेतजमीन आहे. पूर्वी या ठिकाणी नाचणी, वरी, भातशेती अशा वेगवेगळ्या प्रकारची शेती या ठिकाणी करत होते लोक. आता पण करतात काही लोक. आणि शेती आज ना उद्या ही लोकांना करावीच लागेल, कारण भविष्य हे शेतीचंच आहे आणि शेती ही भविष्यात गरजेचं आहे. कारण शेती ही महाग होत जाईल. आज धान्य स्वस्त मिळते, उद्या कधी महाग होईल त्याची गॅरंटी नाही आहे. कारण शेती ही ऑनलाईन मागवता येत नाही किंवा ऑनलाईन करता येत नाही. तर त्याला शेतीमध्ये प्रॉपरली मातीमध्ये हात घालून ती शेती पिकवावी लागते. आणि उद्या कोरोनासारखी परिस्थिती येईल किंवा युद्ध परिस्थिती येईल, अशा वेळेस अन्नधान्याचा तुटवडा होत असतो आणि अशा वेळेस शेतीची खूप गरज असते. तर मंडळी, आता हे शृंगारे साहेब या ठिकाणी पाण्याचा पॉईंट आपल्याला शोधून देत आहेत. हे बघू शकता, एक मशीन आहे, एक पाणी शोधण्याचं यंत्र आहे. GPS सिस्टमने या ठिकाणी त्यांनी पाणी शोधलं आहे. आणि हा जो पूर्ण त्यांच्या हातातील जो मशीन आहे ती पूर्ण अशी गोल राऊंड फिरते. या ठिकाणी आम्ही पाण्याचा ग्राफ काढला आहे. तो 90 फुटावर मातीमध्ये पाण्याचा पॉईंट मिळालेला आहे आणि त्याच्याखाली परत आणखी 200 फुटावर खडकामध्ये असलेलं पाणी आम्हाला या ठिकाणी मिळालं आहे. म्हणजे या ठिकाणी 250 ते 300 फूट बोरवेल आपल्याला डीपली खोदावी लागेल आणि इथे पाणी मोठ्या प्रमाणात मिळू शकतं. असं या ठिकाणी आम्ही पूर्ण कॉम्प्युटरने, GPS सिस्टमने या ठिकाणी पाणी आम्ही शोधलं आहे. आता हा जे रॉड आहेत, इलेक्ट्रोड आहेत, ते आम्ही इथे लावलेत आणि त्याने या ठिकाणी पाण्याची डीप किती आहे, म्हणजे पाणी आतमध्ये किती डीपला आहे हे आम्ही या ठिकाणी चेक केलेलं आहे. तर म्हणजे अशी शेतजमीन या ठिकाणी पाणी अवेलेबल आहे, रोड अवेलेबल आहे, वाडी वस्ती जवळपास आहे, डांबरी रोड टच आहे, रेल्वे स्टेशन आहे, संगमेश्वर बाजारपेठ जवळपास आहे, वाडी वस्ती आहे आणि
तुम्ही राहू शकता अशी जागा आहे आणि उंच भागावर असल्यामुळे या ठिकाणी हवा जी खेळती आहे, हवामान जे आहे ते चांगलं आहे, वातावरण खेळतं वातावरण या ठिकाणी आहे आणि असं आपल्याला महाबळेश्वर किंवा इतर ठिकाणी गेल्यासारखं वाटेल असा हा प्लॉट. आणि या ठिकाणी क्लायमेट जे आहे ते खूप सुंदर प्लॉट आहे. या ठिकाणी जांभा दगड आणि माती मिक्स असलेली हा प्लॉट आहे. या ठिकाणी आम्ही झाडाचं प्लांटेशन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तसेच मंडळी वाडी वस्ती आहे, तिथून लाईट कनेक्शन आपल्याला 3 ते 4 पोल घेतल्यास त्या ठिकाणी तुम्हाला लाईट कनेक्शन मिळू शकतं. आता या ठिकाणी आज जानेवारी 2016मध्ये आम्ही या ठिकाणी पाणी चेकिंग केलेलं आहे. तुम्हाला हे पाणी मे महिन्यापर्यंत त्या बोरवेलला मिळू शकतं असं आम्ही हे पूर्ण पाण्याचा शोध या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्यामुळे पाण्याचा पॉईंट निश्चित केलेला आहे, कुठलीही अडचण नाही आहे, पूर्ण फिक्स पॉईंट या ठिकाणी. आम्ही बरेच वेळेला प्लॉटच्या कोण्याकोण्यात जाऊन चेक केलं, पण आम्हाला इथेच पाण्याचा पॉईंट मिळालेला आहे. आणि हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक नामवंत पाणी बघणारी माणसं आहेत, बोरवेलला पाणी बघणारे आहेत आणि बरेच प्लॉटवर ह्याने आमच्या पाणी चेक केलेलं आहे आणि अशा व्यक्तीकडूनच आम्ही पाण्याचा जो पॉईंट आहे तो या ठिकाणी आम्ही चेकआउट केलेला आहे. तर म्हणजे हा जो लूक जो आहे प्लॉटचा चांगला लूक आहे. आणि या ठिकाणी प्लांटेशन म्हटलं तर आंबा काजूचं प्लांटेशन तुम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करू शकता. तसेच एक फार्म हाऊस या ठिकाणी बांधू शकता आणि गावाकडे राहण्याचं एक फिलिंग्स तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं. शेती करण्याचा आनंद या ठिकाणी मिळू शकतो आणि प्युअर ऑक्सिजन शुद्ध ऑक्सिजन या ठिकाणी मिळू शकतं. हवामान एकदम थंड चिल्ड आहे. आता हिवाळ्यात वातावरण एकदम थंड असतं, या ठिकाणी एकदम खूप थंड हवामान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. पावसाळ्यात पण वातावरण मस्त गार हिरवंगार, आजूबाजूला परिसर पूर्ण हिरवा असतो आणि थंड हवामान असतं. उन्हाळ्यात मार्च एप्रिल मे या ठिकाणी थोडंसं उष्ण दमट वातावरण असतं. तर उन्हाळ्यात तुम्हाला या ठिकाणी वातावरण जरी उष्ण असलं तरी हवा खेळते असल्यामुळे एवढं उष्णता आपल्याला या ठिकाणी लागत नाही. म्हणजे वातावरण थंड असतं एकदम आणि आजूबाजूला गाव वस्ती आहे, त्याच्यामुळं आपल्याला शेजारी लोक या ठिकाणी आपल्याला आहेत. आपल्याला शेतीमध्ये म्हणजे काम करण्यासाठी माणसं पाहिजे असतील, मजूर पाहिजे असतील, ते तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. या ठिकाणी तुम्हाला मी फार्म हाऊस बांधून देऊ शकतो, प्लांटेशन करून देऊ शकतो. तुम्हाला जी पण मदत पाहिजे, काय हवी असेल मदत, ती तुम्हाला मी या ठिकाणी देऊ शकतो. 1 एकर 3 गुंठ्याचा प्लॉट जो आहे खूप सुंदर प्लॉट आहे. संगमेश्वर तालुक्यामध्ये तुम्हाला कुठेही असा प्लॉट मिळणार नाही आहे. या जागेचं लोकेशन तुम्हाला डायरेक्टली तुमच्या मोबाईलवर मिळेल. तसेच जागेची प्राईज एक कॉल केल्यावर तुम्हाला दिली जाईल. इतर माहिती नक्कीच तुम्हाला व्हॉट्सअप मॅसेजवर मिळून जाईल. तर म्हणजे खूप सुंदर प्लॉट आहे, कोणतेही व्हिजिट चार्जेस तुम्हाला द्यायचे नाहीत. या चॅनलच्या माध्यमातून जेवढे व्हिडिओ पोस्ट होतात ते कुठलेही व्हिजिट चार्जेस आम्ही घेत नाही आहेत. तर मंडळी रेल्वे स्टेशन संगमेश्वरच्या बाजूला जर जागा शोधताय आणि रिजनेबल किमतीमध्ये जागा शोधताय, आजचा प्लॉट हा नक्कीच तुमच्यासाठी आहे. तर मंडळी माझी माहिती जर कमी वाटली असेल आणि अधिक माहिती घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही दिलेल्या स्क्रीनवर दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या दोन्ही व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मॅसेज करू शकता. तसेच म्हणजे ही जागा शेतीची आहे, शेतकरी दाखला तुमच्याकडं असणं आवश्यक आहे. शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही माझ्याशी कॉल करू शकता. 15 दिवसामध्ये तुम्ही शेतकरी बनू शकता. महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्ही शेतजमीन विकत घेऊ शकता. असा शेतकरी दाखला मी तुम्हाला या ठिकाणी 15 दिवसामध्ये बनवून देऊ शकतो, जेणेकरून तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही शेतजमीन विकत घेऊ शकता. मंडळी माझं देवरुख येथे ऑफिस आहे. देवरुख तहसील म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील मेन जे तहसील ऑफिस आहे त्या तहसील ऑफिसच्या समोरच माझं ऑफिस आहे. त्या ठिकाणी तुम्ही माझी भेट देऊ शकता आणि या जागेची पूर्ण माहिती घेऊ शकता. जागा क्लिअर टायटल आहे, वकील सर्च रिपोर्ट आहे, नकाशा क्लिअर आहे, कुठलीही अडचण नाही आहे. जागा लगेच डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी परचेस करू शकता. तर म्हणजे असेच शेतजमिनीचे व्हिडिओ आणि इतर जागेच्या माहितीसाठी नक्कीच तुम्ही या ठिकाणी माझी संपर्क साधू शकता. तर म्हणजे हा जागेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.